इदं बलं मया देवा स्थापितं पुरतस्तु तेन मे सफलावाप्त भवे जन्मजन्मनी. आता एक कापरेश्वराचे देवळ 2013 पासून मी सेवा करत आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात बुधवार आणि रविवार सकाळी रुद्राभिषेक, संध्याकाळी भजन आणि महाप्रसाद होतात. खूप यजमान येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे. मी सर्व गोमांतका भक्तांना मी विनंती करतो, सर्वांनी बुधवार आणि रविवारी संध्याकाळी येऊन हा कापरेश्वराचे महाप्रसाद लाभ घ्यावा. आणि तुमच्याकडे आणि विशेष विनंती करतो, आणि सदा प्रत्येक रविवारपासून शनिवारपर्यंत संध्याकाळी 5 नंतर कापरेश्वर इथं उक्त असतो. कोणाला जन्मपत्रिका हे बघायचे असले तर त्यांनी इथं येऊन ते आमच्याकडे त्याचे हेल्प घेऊ शकतो. त्याचा नंबर आहे 9421153371. नीलकंठ भट. आमच्या श्रावण महिन्यात जो आयतार आणि बुधवार हे 2 दीस असे कार्यक्रम घडोवन हाडटात भाविकां खातीर. आनी एका भरपूर जवळ जवळ आमकां 1 वर्स पयलींच डिमांड येयल्लो आसता. म्हणजे लोकांचें इतलें वाडलां, म्हणजे देवाच्या बद्दल इतले भावीक इतले हें जाल्यात तेंचे कामां पुरेपूर जातलें आसता. म्हणून 1 वर्स पयलीं तेंचे आमचे कडेन कॉन्टॅक्ट जाता, बाबा ह्यो बुधवार जावं आयतार आमकां कशे भशेन दी, ह्या वर्सा आमी करता. पूण आतां गर्दी खूबच वाडल्या लोकांची, भाविकांची खूबच देवा कडेन जी आसा ते भावना ही वाडलेली आसा. परंतु आमच्या आता अध्यक्षांनी सांगल्या प्रमाणे चड गर्दी जाल्ल्या कारणान आमी एका दिसा बुधवार तशेंच आयतार 2 आमचे यजमान आसता. आनी हो तुमचो जो कार्यक्रम आसा तो 27 जुलय तो 20 ऑगस्ट पर्यंत जवळ जवळ 1 म्हयनो चलतलो. आनी बुधवार आनी आयतार हे दिसा जवळ जवळ 15 यजमानी हे कार्यान भाग घेतले. एक श्रावण म्हयन्याच्या 15 यजमानी आसतले. आनी लोकांची बरी गर्दी आसता, बरो प्रतिसाद मेळटा. आनी असोच आमी लोकां कडेन सगळ्या भाविकां कडेन रिक्वेस्ट करता, तुमी जरूर हे कार्यक्रम आमचे ते 15 दीस चलतले ते कार्यक्रमाक जरूर हजर रावचे आनी देवाचो आस्वाद घेवचो. आनी सकाळ फुडें आमचे लघु अभिषेक जाता, दनपारां मागीर सांजच्या वेळाचेर आरती जाता आनी घराणें जाता. मागीर एक भजनाचो कार्यक्रमूय आयोजीत केल्लो गेल्लो वयता. अशें हो बरकत अशें एक 15 दीस आमचो कार्यक्रम श्रावण म्हयन्यान जाता. तेन्ना सगळ्या कडेन मागता तुमी मुजरत हे कार्यक्रमाक उपस्थित रावचें अशें हांव नम्र विनंती करतां. ह्या वाठारांत आसलेलें कापरेश्वराचें जागृत देवस्थान श्रावण महिन्याच्या पवित्र म्हयन्यान हिंदू म्हयन्याच्या हांगासर बुधवार आनी आयतारचे कार्यक्रम जातले. सगळ्या भाविकांनी ह्या कार्यक्रमाक उपस्थिती लावन ह्या देवस्थानाच्या तीर्थप्रसादाचो लाभ घेवचो. आनी आख्ख्या आमी देवा कडेन मागणी करता की आख्ख्या ह्या वाठाराच्या लोकांक बरें सुख समृद्धी आनी बरें आरोग्य प्राप्त करून दिवचें. धन्यवाद. सगळ्या भाविकांक आनी आमचे पत्रकार भाव बाब किरण हांकां मायो मोगाचो येवकार. कापरेश्वर देवस्थान संस्थान बायणा तर्फे वर्सान एवरी इयर प्रत्येक वर्सा श्रावण म्हयन्यात आयतार आनी बुधवार साजरे केल्या करतात. ही प्रथा आमी 2011 पासून सुरू केली. पयलीं आमी फक्त आयतार करताले. तेजे नंतर जशी जशी भाविकांची गर्दी जावपाक लागली तशें तशें आमी आयतार आनी बुधवारूय बी आतां साजरे करतात. तर त्या दिसा आमी कितें करतात की सकाळी देवाक अभिषेक जाता आनी केन्ना केन्ना लघुरुद्र बी करतात. तेजे नंतर आरती, सांजची भजन, परत महाआरती आनी महाप्रसादाचें नियोजन ते करतात. गेली कितले वर्सां भाविकांची गर्दी इतली जाल्या की आमकां अक्षरशः आयतार बुधवार दोग तीग तीग जाण करता. पयलीं आमकां डिफिकल्ट जाताली की एक सुद्दां मेळपा लागून. हो एक देवाचो चमत्कारूच. हांव म्हाज्या वतीन म्हाज्या कमिटीचे हांगा सचिव आसा बाब भारत नवनायक नायक हांच्या वतीन तुमकां सगळ्यांक माया मोगाचें आमंत्रण दिता. आनी तुमी हे आमचे श्रावण म्हयन्याचे उत्सव आयतारा बुधवाराक सदांच हजर जावन महाप्रसादाचो आस्वाद घेवचो. भक्ती भारत नायक श्री कापरेश्वर महिला मंडळ आणि अध्यक्षा 2011 साली आम्ही देवळाच्या कमिटीतर्फे आमकां भजन शिकोवपाक चालू केले. 2012 पासून यजमानी तर्फे रविवार आणि बुधवार अशे
अन्नदान करण्याचे योजने आम्ही महिला मंडळ सगळे मंडळ मिळून बायला सगळे मिळून भजने करतात, रांदतात आणि जेवण वाटतं सगळ्यांक आणि आमकां खूप खुशी दिसता. आमकां खूप आनंद जालो खूप आणि सगळ्यांक आमी देवा कडेन मागता की सगळ्यांची आमची भजनी मंडळाची आरोग्य बरें दवरूं आणि आमकां तशेंच आमकां हे वावरपाची संदी दिवची.